नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टडी विथ भारती मिस या आपल्या चॅनल। आज आपण डेली क्विज फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मराठी लँग्वेज मध्ये बघणार आहोत। यात आहे क्वेश्चन फर्स्ट, पदार्थवाचक नावे ओळखा। यात ऑप्शन दिलेला आहे कळप, वर्ग, सैन्य, घड। दुसरा ऑप्शन आहे स्वर्ग, देव, अप्सरा, नंदनवन। तिसरा ऑप्शन आहे दूध, साखर, कापड, सोने। चौथा ऑप्शन आहे पुस्तके, चेंडू, कागद, लेखणी। यामध्ये आन्सर सी, या चारही ऑप्शन मधला आन्सर आहे सी। सॉरी सी हे आन्सर आहे। कारण ज्या घटकांना आपण मीटर, लिटर, किलोग्राम मध्ये मोजतो त्यांना पदार्थवाचक नामे असे म्हणतात। दूध हे लिटरमध्ये मोजतात, साखर किलोग्राममध्ये, कापड मीटरमध्ये आणि सोने हे पण किलोमध्ये किंवा ग्रॅममध्ये मोजतात। प्रश्न दुसरा आहे, गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते आहे? तर गोड या शब्दाचे भाववाचक नाम आहे गोडवा। यात ऑप्शन दिलेले गोडवा, गोड, मधुर, रसाळ, पण याचं भाववाचक नाम गोडवा हे आहे। कारण येथे वा प्रत्यय लावून गोडवा हे भाववाचक नाम तयार झालेले आहे। प्रश्न तिसरा आहे, कुत्र्याने चावा घेतला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे नाव कोणते आहे? यात अधोरेखित शब्द आहे कुत्र्याने। हे बोल्डमध्ये लिहिलेलं आहे म्हणून हा अधोरेखित शब्द आहे। तर कुत्र्याने चावा घेतला यातील अधोरेखित शब्दाचे नाम कोणते आहे? तर यात ऑप्शन दिले कुत्र्या, कुत्रा, कुत्र्याने, कुत्र्याचा। तर याचं उत्तर आहे कुत्रा। कुत्रा हे उत्तर आहे। कारण कुत्रा हे मूळ नाव आहे आणि कुत्र्या हे त्याचं सामान्य रूप आहे। कुत्र्या हे त्याचं सामान्य रूप आहे, पण याचं आन्सर आहे कुत्रा। प्रश्न चौथा आहे, उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येते? उदार या विशेषणापासून भाववाचक नाम आपल्याला घडवायचं आहे, त्यासाठी कोणतं ऑप्शन वापरावं लागेल? फर्स्ट आहे ता म्हणजे उदारता किंवा ई आणि त्व, उदारत्व। सी आहे ई आणि पणा, उदारपणा। डी आहे य आणि ई म्हणजे उदारी। तर याचा आन्सर आहे य व ता, य व ता। कारण हे प्रत्यय लावून उदारता व औदर्य ही दोन भाववाचक नामे तयार झाली आहेत। प्रश्न चौथा आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगा। त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो। यात परंतु हे अधोरेखित शब्द आहे। याची शब्दाची जात कोणती आहे? परंतु या शब्दाची जात कोणती आहे? ए केवल प्रयोगी अव्यय, का नामे, का सर्वनामे, का विशेषणे? तर परंतु हे मुळात उभयनव्य अव्यय आहे, पण या वाक्यात परंतुने नामाचे कार्य केले आहे, म्हणून याचं बी ऑप्शन हे बरोबर आहे। प्रश्न सहावा आहे, पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषणामासारखा उपयोग केला आहे?
विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला? यात ऑप्शन आहे उत्तीर्ण, परीक्षेत झाला आणि विश्वास. तर यात विश्वास हे काय भाववाचक नाम आहे, परंतु येथे त्याचा वापर विशेष नामाप्रमाणे केला गेला आहे. तर याचं ऑप्शन आहे क्वेश्चन 7 आहे सुयोग्य शब्दजाती ओळखा. त्यातलं फर्स्ट आहे सामान्य नाम, शाळा, सोने, दूध आणि साखर. दुसरं आहे विशेष नाम, नलिनी, हरी, हिमालय, गंगा. म्हणजे एखाद्याचं नाव असेल पर्टिक्युलर तर ते विशेष नाम असतं. भाववाचक नाम कीर्ती, वात्सल्य, वार्धक्य, उड्डाण. यातून ज्याच्यातून भाव समजतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. चौथा आहे धातुसाधित नाम, कर, वागणे, हसू आणि देणारे हे देणाऱ्याने हे धातुसाधित नाम आहे. यात सुयोग्य शब्दजाती ओळखा. तर यातल्या या वरील सर्वच या शब्दजाती बरोबर आहे. तर याचं ऑप्शन डी हे आन्सर आहे. प्रश्न 8 आहे पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द कोणता? ए श्रीमंती, शांतता, सौंदर्य, चांगली. तर यातील ऑप्शन डी चांगली हे गटाबाहेरचा शब्द आहे. कारण श्रीमंती, शांतता, सौंदर्य हे भाववाचक नाम आहे. भाववाचक नाम आहे. प्रश्न 9 आहे पुढीलपैकी भाववाचक नामे कोणती? मधुरिमा, स्वागता. बी स्वाधीन, नलिनी. सी धैर्य, आनंद. डी सह्याद्री, आशा. तर यातील भाववाचक नाम आहे धैर्य आणि आनंद हे दोन्ही भाववाचक नामे आहेत. प्रश्न 10 आहे तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो या विधानातील अधोरेखित शब्दाच्या नामाचे कार्य ओळखा. कुंभकर्णच याचे काय कार्य आहे ते ओळखायचं आहे. ते विशेष नामे का सामान्य नामे का सर्वनामे का नामे? तर यामध्ये कुंभकर्ण हे मुळात विशेष नाम आहे. कुंभकर्ण हे मुळात विशेष नाम आहे, पण या ठिकाणी कुंभकर्ण हा शब्द झोपाळू माणूस या अर्थाने वापरला आहे. त्यामुळे या वाक्यात कुंभकर्ण हा शब्द विशेष नाम न राहता सामान्य नाम म्हणून आलेलं आहे. तर आज आपण हे 10 क्वेश्चन बघितले. कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. मराठी व्याकरण. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढील 10 क्वेश्चन्स बघू. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.